आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन उभे आहोत. हा आहे आपल्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सवी सोनेरी सूर्य. शाहीर अण्णाभाऊ साठेंनी म्हटलेलंच आहे, रवी आला लावून तुरा निघाली जिंदगी भरभरा, स्वातंत्र्य प्राप्तीची 50 वर्ष कशी भराभरा संपली. या सुवर्ण सूर्याला प्रसन्न करून घेण्यासाठी किती जणांनी आपल्या रक्ताचं बलिदानाचं अर्घ्य दिलं. या स्वातंत्र्यासाठी आपल्या लोकशाहिरांनी स्वातंत्र्याची शाहिरी ललकारी दिली. या स्वातंत्र्याच्या सोनेरी सूर्याला हा शाहिरी मराठमोळा मानाचा मुजरा. महाराष्ट्रामध्ये भक्ती शाहीर, वीर शाहीर आणि शृंगार शाहीर हे 3 प्रकार आहेत. भक्ती शाहिरांना आज कलगीतुरा म्हटलं जातं किंवा त्याचं स्वरूप शिवशक्तिकार असं म्हटलं जातं. वीर शाहिरामध्ये राष्ट्राच्या कोणत्याही क्रांतीमध्ये काव्य करणारे आणि तात्काळ प्रचाराचं काम करणारे ते वीर शाहीर. आणि तिसरे शृंगार शाहीर म्हणजे ज्याला तमाशा म्हणतो, हे तिसरे शृंगार शाहीर. या तिन्ही परंपरा फार प्राचीन काळापासून आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात लोकशाहिराचं फार मोठं योगदान आहे. या लोकशाहिराने लोकात स्वातंत्र्याची जागृती केली. लोकशाहिराची परंपरा मराठी मुलखात फार पुरातन आहे. लोकात ही शाहिरीची परंपरा होती भेदिकाच्या रूपात. भेदिका ब्रह्म, माया, कुडी, आत्मा अशा आध्यात्मिक कूट रचना करीत कलगीतुरेवाल्यांचे सामने रात्र रात्र जागवीत. कलगीवाल्याचा सवाल झाल्यावर तुरेवाले त्याचा जबाब भेदिकाच्या बाडातून शोधून देतात. दीनानाथ दीनबंधू पंढरीचा भक्त रक्षक नटला, आवाज कुण बळकट देव तो निवारी भव पटला. भक्ती आंधळी बैसली होऊन याय, हे पाण्या वाचून नदी कोरडी काय त्यात जाऊन या. बैला विरहित शेती कर्म नवे राहे ते पडून याय, आणि पाहणारा विने अंध बाहुली डोळा तो जडून या. सोन्या वाचून बुद्धी घडे ना
भगवत भावावेन भक्ती मुक्ती अशा ह्या लावण्या होत होत्या. धावूनिया. आणि पूर्वीचे कलगीतुरावाले जे शाहीर होते त्यांच्यामध्ये सुद्धा लावण्या होत्या, पण त्या लावण्यामधून आध्यात्मिक सांगण्यासाठी शृंगार रसाचा उपयोग करीत असत. शृंगार रसाला साधन म्हणून वापरून आध्यात्मिक लोकांसमोर सांगणं हे त्यांच्यामध्ये उद्दिष्ट होतं. साध्य अध्यात्म सांगणं किंवा सामाजिक विषय सांगणं हे उद्दिष्ट होतं कलगीतुरा किंवा शिवशक्तिकार ह्याच्यामध्ये. लोक आत्मा परमात्म्याच्या गोष्टीत असे रंगून गेले होते आणि त्याच वेळी भारतवर्षात परकीयांचे अत्याचार जागोजाग होत होते. शाहीर या अत्याचारांची वर्णने पारावर, चावडीवर, पोवाड्यातून सादर करत होते. नेद्रिस्त समाजाला आपल्या काव्य प्रतिभेनं जाग करण्याचा प्रयत्न करत होते. पिचलेली मने त्या पोवाड्यानं पेटून उठत होती. शाहिरांच्या शब्दात ऐकूया त्याच वेळी मराठी मुलकात काय चाललं होतं. माजली अंधाधुंदी देशात जी 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 माजली अंधाधुंदी देशात जी माजली अंधाधुंदी देशात. चहूकडे अवकळा आली आईची दुर्दशा झाली. जुलमाने जनता पिचली दुःखाने पुरती खचली. कुणी पीक कापुनी न्यावे लेकी सपळवुनी न्यावे भरभरले लुटून न्यावे का असे आमुच्या भाळी गरिबाला नभता बाली. मोगलांचे जुलमी अत्याचार, स्वधर्म बुडालेला, जीविताची अब्रूची शाश्वती नाही, सगळीकडे हाहाकार माजलेला. आणि अशा वेळी लोकांना शाहिरांकडून कळलं शिवनेरीवर शिवाईच्या आशीर्वादाने शिवाजीचा जन्म झाला. शिवनेर पाळणा मराठी दोरी झेपद्या काश्मीर कन्याकुमारी. शिवनेर पाळणा मराठी दोरी झेपद्या काश्मीर कन्याकुमारी. सई सटवाई डोंगर दरी इटुकली मिटुकली ढाल तलवारी. सई सटवाई डोंगर दरी इटुकली मिटुकली ढाल तलवारी. माताजी जाईचे सोयीन शिवाई, माताजी जाईचे सोयीन शिवाई, देवीच्या नावाचा शिवाजी घ्या. गोविंद घ्या कुणी
माळा या खेळवा भूपाळा चढवून फुलमाळा या खेळवा भूपाळा स्वजनांसाठी स्वदेश हवा हा पहिला विचार सुचला छत्रपती शिवरायांना. त्यासाठी शिवरायांनी सह्याद्रीच्या कडे कपारीतील 12 मावळ एकत्र केले. बादशहाच्या जुलमापासून आपण आपली सुटका करून स्वदेश उभा करू शकतो हे त्यांनीच सामान्य लोकांना शिकवलं. शिवरायांचा हा तेजस्वी विचार अगिंदास, तुळशीदास या शाहिरांनी पुढे आणला. लोकशाहिराचं या कामी फार मोठं योगदान आहे. मावळात स्वदेशाचे वारे वाहू लागले आणि लोकशाहिरांची शाहिरी पूर्णपणे बदलली. ब्रह्म मायावादाऐवजी स्वदेश, स्वहित, परकीय, शोषक असे प्रबोधनपर प्रश्न शाहिरीतून मांडले गेले. भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि लोकजागृती घडवणाऱ्या शाहिरांचा इतिहास या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या लोकशाहिरांनी स्वातंत्र्यासाठी जनजागरण घडवलं. भारतीय स्वातंत्र्याची बीजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासूनच रुजली गेली. शिवाजी राजांनी मावळ्यांच्या सोबतीनं रायरेश्वरी हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. नमन तुझं आंबे करुणा आरंबे डफावर थापतून तुण्यात डफावर थापतून तुण्यात शाहीर छत्रपतीचा गान गातो ती जन्माचे गुणगान जी जी गातो मी शिवबाचे गुणगान जी 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 शिवबाळ म्हणे एक होऊया स्वराज्याची शपथ आज घेऊया. शिवबाळ म्हणे एक होऊया स्वराज्याची शपथ आज घेऊया. पर सत्तेनं आजवर घेरलं आम्ही आमच्याच वीरांना मारलं. पर सत्तेनं आजवर घेरलं आम्ही आमच्याच वीरांना मारलं. होत आजवर हे दैव फिरलं होत आजवर हे दैव फिरलं. उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहूया उघड्या डोळ्यांनी इतिहास पाहूया. रायरेश्वर मंदिरात जाती म्हणे शिवबा असो कृपा दृष्टी. आन वाहून वाजवली घाटी आन वाहून वाजवली घाटी आन वाहून वाजवली घाटी आन वाहून वाजवली घाटी. करू प्रतिज्ञा फुले ही वाहूया करू प्रतिज्ञा फुले ही वाहूया. इटुकली मिटुकली ढाल तलवार घेऊन मावळ्यांबरोबर खेळ खेळणाऱ्या शिवरायांनी रायरेश्वरी बाळ मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या स्वराज्याच्या स्थापनेची ग्वाही शाहिरांनी साऱ्या मुलखात ठेवली. ती एक मोठी परंपरा आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र आज तुम्ही लिहायला गेलात संशोधकांना सुद्धा तर त्यांना पहिलं साहित्य कोणतं मिळत असेल तर ते पोवाड आहे. 1659चा हा प्रसंग आहे आणि 11 महिन्याचा पोवाडा लिहून झालेला आहे. त्या काळात शिवाजी महाराजांच्या चरित्रावर कुठलंही साहित्य लिहिलेलं नाही. शिवरायांनी मराठी मनात मराठी जनात स्वदेशाचे स्वधर्माचे स्वप्न रंगवले. सारा मराठी मुलूक एक केला. स्वराज्यासाठी लाख मोलाचे एक एक मोहरे गोळा केले. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे. तानाजीने तर स्वतःच्या पराक्रमाने किल्ले कोंडाण्याला सिंहगड केलं. धन्य धन्य तानाजी खरं भंगला हिर वीर मानुसर हजरा मर कीर्तन हंद्य जगत. अजरा मर कीर्तन हंद्य जगतात. कारण
कोंडाणा घेतला जाऊन राहतो रात जीवाची केली जीवाची केली कोंडाणा किल्ल्यावर नरवीर तानाजी आणि उदय भानू या दोघांचा कसा रणरंग सामना झाला. गरगरात फिरवितो पट्टा शिवाजीचा पट्टा धावतो राम रट्टाचा हल्लतो सफाईदार बघा हात चालतो सफाईदार बघा हात तोडीवर तोड चाले दोघात समानाची दोघे विहीर लढण्यात सोडाचं श्रयभूत त्या उदय भानूच्या माने हवा तो तानाजी वरती सोबता शब्द घनघाणी आणि मग समजचा खोळला खवळला जमदागडी तिथं जणू आला तसा त्याने सरसवून भाला 3 हात जमीन उडाला सळ पट्ट्याचा सोडला जानव्याचा डाव टाकला आणि जेर केलं उदय भाण्याला जेर केलं उदय भाण्याला पर घातला दैवान घाला वार लागला डाव्या हाताला ढाल तुटून पडली भूमीला पण खऱ्या गुरुचा शेला तिळ भरणं ढळला जागेला कमरेचा शेला काढिला पंजाला थान बांधिला पंजाला थान बांधिला देह भान सोडून भाण्यास देह भान सोडून भाण्याशी या दोघांची धुमार चक्री झाली उदय भानू जन्मवीर तानाजी अखेर तानाजीवर वार झाला तानाजीचा वार उदय भानूवर झाला आणि दोघे हे वीर रणांगणामध्ये पडले रणांगणावर पडले गेले कोंडाणा किल्ला सर झाला कोंडाणा किल्ला सर झाला भगवा झेंडा फडकला गडावरमच्या महासाहेब पाहतायत जिजाऊ महासाहेब पाहतायत शहाजीराजे बायदे माझ्या कोंडाणा किल्ला माझ्या तान्यानं सर केला इतक्यात बातमी आली महाराज तानाजीनं गड घेतला पण तानाजी गडावरच संपला गडावरच थांबला आणि मग उद्गार काढले महासाहेबांनी आणि शिवाजी राजांनी दहाव्याचा गड हा आला परी सिंह माझा आज गेला परी सिंह माझा आज गेला तेव्हापासून सिंहगड म्हणतील लोक नरवीर तानाजीनं कोंडाणा घेतला आणि तानाजीला वीरगती मिळाली. स्वराज्यासाठी तानाजीनं कसा पराक्रम केला हे शाहिरांनी गावोगाव पोहोचवलं. तानाजीच्या पराक्रमानं आणि निष्ठेनं मराठी मुलकात उभारी आली. पोवाडा हा क्रांतीत जन्माला घेतो. पोवाडा हा धगधगत्या क्रांतीमधला तयार होणारं एक प्रखर असं शस्त्र असतं. आणि पोवाडा हा कसा जन्माला येतो तर पोवाडा लोकांच्या मनातून जन्माला येतो. ज्या वेळेला कुठलीही क्रांती घडते त्यावेळेला ती क्रांती ताबडतोब लोकांना समजते. लोकांच्या मनामध्ये त्याबद्दल एक प्रकारचा उत्कंठा आणि ती क्रांती यशस्वी व्हावी म्हणून जी एक तळमळ असते ती तळमळ त्यांना व्यक्त करता येत नाही. ती तळमळ ज्या संवेदनशील व्यक्तीच्या हृदयामध्ये साठवून त्याचं प्रतिउत्तर किंवा प्रतिबिंब प्रतिनिनादन म्हणजे पोवाडा. पोवाडा म्हणजे पोवासमोर वाडेकुडे वर्णन करणारा काव्य प्रकार हा पोवाडा. पोवा म्हणजे समुदाय. या समुदायासमोर
त्या क्रांतीतल्या शहीदाची, हुतात्म्याची, वीरांची, एखाद्या बलशाली नेत्याचं वर्णन करणारा म्हणजे वाडेकोडे वर्णन करणारा तो पोवाडा. पोव्यासमोर वाडेकोडे वर्णन करणारा काव्य प्रकार म्हणजे पोवाडा. आणि त्यामुळे क्रांतीमध्ये सहभागी होणारे जे हजारो लोक असतात त्यांना वाटतं आम्हाला हेच सांगायचं होतं, आणि हेच सांगायचं होतं म्हणून पोवाड्याला लोक आपला मानतात आणि आपलं जे सांगणं होतं, मनोगत होतं ते व्यक्त करणारा हा पोवाडा म्हणून त्याला महत्त्व येतं. आणि तेच पोवाड्याचं क्रांतीचं कार्य सतत चालू आहे. लोकमानसाला जागृत करण्याचं अत्यंत महत्त्वाचं प्रभारी हत्यार म्हणजे पोवाडा आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की अशा प्रकारची पोवाडा ही कला महाराष्ट्रामध्येच आहे. तुम्हा बंदी तो पोवाडा गात दफावरी थाप आता देतो, दफावरी थाप दफावरी थाप आता देतो, दफावरी थाप आता देतो. शिवबाची शौर्य गाथा गातो, शिवबाची शौर्य गाथा गातो, शिवबाची मर्दाला मुजरा पहिला करतो, हाजी जी जी मर्दाला मुजरा पहिला करतो. छत्रपती सिंहाचा छावा गणी मी कावा खेळला दुष्ट दुश्मनाची, 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 खेळला भले भले लोळविले मातीशी, भले भले लोळविले मातीशी, भले भले लोळविले मातीशी. धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी, हाजी जी जी धडक दिली दिल्लीच्या तख्ताशी. गनिमी कावा महाराजांची आलम दुनियेला दिलेली युद्धशास्त्रातली एक अनमोल देणगी. मूठभर मावळ्यांच्या जोरावर त्यांनी बलाढ्य शत्रूला जेरबंद केलं. शत्रूच्या गोटातील माहिती काढायची ती सुद्धा एका सूचक पद्धतीनं, लोकगीतांच्या मदतीनं. तुमडीची गाई वांगी आली लई, असल्या असल्या काळ्या पाटीची वांगी आली. तुमडीची घाई वांगी आली लई, फोडणीला प्याल नाही कशी करू बाई. आता लग्नाला चला, नाक नाही नथीला न भोकपाडा भीतीला न काय करू गतीला. छत्रपती शिवरायाचा सांगावा बहिर्जी नाईक आपणाला सांगतोय. असल्या असल्या काळ्या पाटीची वांगी आली. दुश्मन 5,000 आहे आणि 500 मवळे गडांनी त्याची खबर घ्यायची आहे. तेव्हा मित्रांनो लग्नाला चलायचंय, छत्रपतीचा सांगावा आहे म्हणजे लढाईला चलायचंय. लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. बसायला तुम्हाला मेनाची गाडी, गाडी ओढायला मुंगळ्याची जोडी. तुम्ही गाडी खाली बसा, पोरबांधा खांबाला, कुत्री घ्या काठाला. लग्नाला चला म्हणजे पोराला घरी ठेवा, आणि कुत्री काठाला. म्हणजे तलवारी आणि ढाली घ्यायला सांगितलं की महाराजानं लढायला जायचं. हाय कुठं पण लग्नाला चला तुम्ही, लग्नाला चला. कोल्हापूरची हळद, सासू झाली बाळद, साताऱ्याचं मांगण, पोर झालं पांड्या. 4 जमल्या आया बाया मध्ये बसली ताई, 4 जमल्या आया बाया मध्ये बसली ताई. तिची बोलायची घाई, तिची बोलायची घाई. घे 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 घे. शामियानामध्ये खान बसल्या, खलबत चालू आहे, मस्त चालू आहे. तेव्हा मित्रांनो, सौगड्यानो, मावळ्यानो, लढायला जायचं आहे. छत्रपतीचा सांगावा आहे आणि
मी बहिर्जी नाही तुम्हाला सांगतोय. इकडे काही जेवायचं नाही, तिकडे काही खायचं नाही. इकडे काही जेवायचं नाही, तिकडे काही खायचं नाही. हात बांधून जेवायचं, स्वांड बांधून खायचं. मला वाटलंच तुम्ही म्हणाल कसं खायचं, हात बांधून जेवायचं, तोंड बांधून खायचं. अगं बायानो, इकडे जेवायला तुम्हाला वेळ मिळायचा नाही. हा, आणि तिकडं बी काय इकडे जेवायचं नाही, तिकडं बी काय जेवायचं नाही. हात बांधून जेवायचं आणि तोंड बांधून खायचं. म्हणजे एक हात ढालीला आणि दुसरा हात तलवारीला आणि दोन्ही हात बांधलेलं आणि तोंडाला फडकं बांधलेलं आणि पश्चिम आपला दूर पडणारा पाच हाताला सांगावाय. नवराला येशेपाशी तुम्हाला सुद्धा लढावं लागणार आहे बरं का. छत्रपतीचा सांगावं, तुम्हाला सुद्धा लढावं लागणार आहे. दुश्मन मायंदाळा आपल्या फौजनीशी येतोय म्हणून सांगावाय छत्रपती शिवरायाचा. नवराला येशीपाशी नवरी बसली कोपऱ्यापासून करवली तोंड वाशी भाव.